बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा शिंदेंचा कट आहे असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। शिंदेंच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नखा एवढा सुद्धा नाही, बाळासाहेबांच्या बरोबरीने जिल्हाध्यक्षांचा फोटो लावता ही कोणती नवी पद्धत? आनंद दिघे नेते उपनेते सुद्धा नव्हते, ते जिल्हाध्यक्ष होते असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी, ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। ज्यांच्या बुद्धीची बत्ती विझलेली आहे आणि जीभ कुजलेली आहे अशा संजय राऊतांनी दिघे साहेबांच्या फोटोवर आक्षेप घेतला। पण दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होतं हे त्यांना कसं कळणार? पण संजय राऊत, रावणाच्या शेजारी जशी शूर्पणखा होती ना, तसेच तुम्ही उबाठाच्या शेजारी शोभून दिसता आणि शूर्पणखेचं जसं नाक आणि कान कापलं गेलं होतं ना, तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय कान, नाक आणि जीभ सुद्धा कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघाल। ॲडव्हर्टाईज देणे किंवा ॲडव्हर्टाईजमेंटचा एखादा मजकूर कमी जास्त होणे, किंवा कधी कधी आपण छापण्यामध्ये फोटोमध्ये जे काय आपला भाव असतो, भावना काय आहे, भावना काय आहेत, वेगळ्या भावना आहेत का, चुकीच्या भावना आहेत का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी सर्वांकरता आदर्श आहे, आमच्याकरता आदर्श आहेत। आणि आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची फोटो लावली असेल, यांच्या पोटात काय दुखते आहे? यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची, कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये। कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी, आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आगाध श्रद्धा होती। बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबांनी ते पूर्ण करायचं, एक समीकरण होतं। त्यामुळे आनंद दिघे साहेब मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल। भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय? आज तुला या भाषेत, आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा। भुंकणाऱ्या कुत्र्या, तुझी योग्यता आहे का? या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही? जर तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा, तुमच्यात हिम्मत असेल तर। तुम्ही जर दिघे साहेबांना बाप मानत असाल ना, तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा। नेहमीच दिघे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे। आणि आता जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठला अपेक्षा तुम्ही करू शकत नाही। तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला। खऱ्या अर्थाने जर का आपण बघाल तर सकाळी ज्या पद्धतीने हा विषय निघाला, तर जेव्हापासनं मूळ शिवसेनेपासनं बाजूला गेलेला जो गट आहे त्यांनी वेळोवेळी वंदनीय बाळासाहेब आणि उभं आयुष्य ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांना गुरुतुल्य पितृतुल्य मानलं, त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे फोटो वापरण्याचं काम ज्या लोकांनी केलं, तेच लोक अशा पद्धतीचा वाद निर्माण करून कुठेतरी लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न चाललाय का, असा प्रश्न निर्माण होतो। आणि आज जे काही गद्दार मोकाट सुटलेले आहेत आणि दिशाभूल ठाणेकरांना असेल, महाराष्ट्रातील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतायत। आणि आज तुम्हाला माहिती असेल, केदारनी सांगितलं की दिघे साहेबांचं स्मारक कुठे झालं, दिघे साहेबांचं प्रवेशद्वार कुठे गेलं आणि कशा पद्धतीने आज त्या आनंद आश्रमामध्ये स्वतःचं नाव कसं लावलं गेलं। अरे दिघे साहेबांनी कधी स्वतःचं त्या आनंद आश्रमाला कधी नाव दिलं नाही, परंतु ते गेल्यानंतर लगेच त्या आनंद आश्रमाचा कब्जा घेऊन
त्या ठिकाणी स्वतःचं नाव तेथे लावण्यात आलेलं आहे. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.